सुखवसे मज ठेवी माझी अल्पही वासना तू उभारांचा राणा सुखवसे तुझे सुखामुळे भोगे तिला केली दारू रे सुखवसे तुझे मज ठेवी पांडुरंगा करू वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं या कुन्देन तुषारहार रमणा या सूरमस्रावता या वेदावदन्त वन्दितकरा या श्वेतपद्मासना या गंगाचन्द्र प्रभुतिर दैवैतरान्विता स्वामां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापदावपदार साकारं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाथाय गोविन्दाय 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 गोपाल कृष्ण भगवान की जय अनंतापुरी पुण्यभूमि ज्ञान राजा दयान्विता पुण्यराशि ओम नमो ज्ञानेश्वराय छत्रपति शिवाजी महाराज की भारत माता की जय जय रघुवीर समर्थ विठल
माझी अडचणी वासना म्हणे भोगे तिला केली घालू वसंते पायी मग केली करता त्याला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. तत्पूर्वी काही पर्याय देणं गरजेचं आहे. या शिवराज प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी नवरात्र उत्सव आयोजित करण्यात येतो आणि त्यानिमित्ताने असे उपक्रम होत असतात. कीर्तन सेवा मला वाटतं मी इथं केली होती, गेल्या वर्षी केली होती. आमचे मामेभाऊ हनुमंतराव मोरे यांच्या मार्फत सेवेचा योग आलेला आहे आणि आनंद आहे. मी तर होतो 4-5 दिवस कीर्तन सेवा ठेवा, आनंद आहे त्यामध्ये. आणि मंडळी थोडी आहे बघा, हे वाजवणारे जे आहेत पगलेवरून आले आणि हे घाटकोपरवरून आलेलं आणि मुंबईच नव्हती. बघा हा योग आहे बघा. मंडळी जे आहे 5-6 जण आले की कीर्तन चालू झालं. तुम्ही ऐकणारे मायबाबा तुम्ही प्रत्येक जगदीश मूर्ती एक माझी उत्पत्ती राष्ट्रपती संगीत करतो चालली. आज या ठिकाणी मला जी कीर्तन सेवा दिलेली आहे त्याबद्दल त्यांना मनपूर्वक त्यांचे आभार मानतो आणि कीर्तन सेवेला सुरुवात करतो. बराच वेळ झालेला आहे. मला वाटतं 8:30 झाले. कीर्तन म्हणजे आरती वगैरे आहे. आपण थोडंसं जरा फास्ट घेऊ आपण, नाहीतर आपण या मुंबईमध्ये आपलं जीवनच फास्ट आहे. काय काय लक्ष्मी वल्लभा हा लक्ष्मी शब्द पहिला आलेला आहे बघा. आता लक्ष्मी म्हटलं मी तर तुम्हाला माहिती आहे काय तुकाराम महाराजांचं एक काम दृष्टांत आहे बघा. धन्वंता लागी सर्व मान्यता आहे जगी, माता पिता बंधुजन सर्व मालिकी सर्व चाले मोठा धंदा सर्व बहीण दादा सदा सुंदर मुसले त्यांचा लहू बहुमान्य घर मागे आज झालं. याचा अर्थ असा आहे पैसा असेल तर पैसा त्या मुंबईमध्ये राहायचं असेल लक्ष्मीमध्ये पैसा नाही का. आपण विचार करू लक्ष्मीमध्ये काय पैसा असेल तर आपल्याला जगलेला अर्थ आहे. त्याचं फुकट कोणी देत नाही. पूर्वीचे दिवस गेले. गावा ठिकाणी धर्मशाळा असायच्या जेवायला मिळायचं फुकट. आता ते राहिलेलं रिक्षात जायचं असेल तर पैसा, त्या पायाला जायचं असेल तरी पैसा हवा. धर्मता लागली सर्व मान्यता. जर श्रीमंत माणूस असेल ना त्याला लोक विचारतात गरीबाला खुर्ची देत नाही. श्रीमंताला खुर्ची देतात, गरीबाला खुर्ची देत नाही. गरीबाचं धंदा फुकट आहे म्हणलं तरी चालेल पण श्रीमंताला भाग आहे. अहो तितकंच काय पण माता पिता जर पैसा असेल तर विचारतात. जो चालेल मोठा धंदा तो बहीणमध्ये तुमच्याकडे पैसा असेल तर बहीण दादा बनते नाहीतर नाही. अहो पत्नी सुद्धा तिला दागिने केलं ना तरी ती पदर घेऊन अशी नमस्कार करते. इतकं पैशाचं महत्व आहे हा या जगामध्ये. पण पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे. पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे नाही काय. लक्ष्मी आपण धावतं घेतोय लक्ष्मी वल्लभा. या लक्ष्मी हा जो अभंग आहे लक्ष्मी वल्लभ म्हणजे पती नाही का. लक्ष्मी म्हणजे तुम्हाला माहिती आहे आणि पती कोण हे माहिती आहे महाविष्णुपती. हा लक्ष्मीचा जन्म जो आहे हा कुठे झाला माहिती आहे तुम्हाला. लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातून झाला. ज्यावेळेला 14 रत्न बाहेर आले त्यावेळेला माता लक्ष्मीचा जन्म झाला 14 रत्नाबरोबर. काय होते त्याच्यात भांडणी जात नाही. पण लक्ष्मीचा जन्म जो आहे त्यात समुद्रा मंथनातून झाला. जिथे 14 रत्न बाहेर आले तिथे तिचा जन्म झाला. अतिशय सौंदर्यवान ऐश्वर्यवान अशी लक्ष्मी आणि त्या 14 रत्नातून बाहेर आली आणि सगळे मागे लागले. सगळे मागे म्हणजे कोण लक्ष्मीच्या मागे कोण नाही लागत कोण सगळे लागतात नाही का. म्हणजे लुंगूवाले धोतरवाले नोकरी मुली जेवण सायकल राहणं सगळे मागे लागतात. लक्ष्मी पुढे आणि हे सगळे मागे लागतात असं समजल्यानंतर लक्ष्मी कोणाला लागलो सगळ्यांना लक्ष्मी आले म्हणून मागे लागले.
आता मागे लागले तर लक्ष्मी मातेने परत मागे वळून पाहिलं आणि शांत राहा म्हणाले. बघा त्याच्याकडे थोडीफार लक्ष्मी आहे ना, तो पण असंच करतो. म्हणजे धमक आहे लक्ष्मीच्या शब्दामध्ये, धमक आहे नाही काय. तसं थोडीफार त्याच्याकडे लक्ष्मी आहे, त्याच्या पण शब्दामध्ये धमक आहे. बघा सांगितलं उद्या सकाळी 7 वाजता लाईनीत उभं राहायचं. कोणाला वरायचा हा माझा प्रश्न आहे, मी वरेन. म्हणजे सकाळी 7 वाजता लाईनीत उभं राहायचं. रात्रभर झोपलेच नाही. ऋतू मुली दैत्य वगैरे सगळे दादा वगैरे रात्रभर झोपलंच नाही. कोण कोण आपल्या तोंडाला काय काय पावडर बिवडर लावतात. आता मला सांगा, आपण आहे ना दिसण्याकरता प्रयत्न करतो, दिसण्याकरता, असण्याकरता प्रयत्न करत नाही. कॉस्मेटिक वगैरे लावतो ना, ते दिसण्याकरता, असण्याकरता लागतो का. माणसाने दिसण्यापेक्षा सुंदर असणं महत्वाचं नाही काय. दिसणं एक वेळ लोकांना आवडेल, सुद्धा तुम्हालाही आवडेल, दुसऱ्यांनाही आवडेल, पण तुमच्या पोटामध्ये काय घाण आहे ते आयुष्यभर त्रास देईल त्याचं काय. म्हणजे तुम्ही कसे दिसता हे महत्व नाही, तुम्ही कसे असता याला फार महत्व आहे. कॉस्मेटिक लावून माणूस तरुणाचा म्हातारपण झालं तर म्हातारा माणूस कॉस्मेटिक लावून तरुण होता येईल का. किती पावडर लावा. बघा माणसाची अवस्था आहे, एक बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. तरुणपणाचा बालपण होता येत नाही आणि म्हाताऱ्याचं तरुणपण होता येतं का. किती काही केलं तर तरुण होणं आपलं आयुष्य हे ठरलेलं आहे, मर्यादित आयुष्य आहे, काळाच्या मर्यादित आयुष्य आहे. आपलं बोलवणं आलं की जायचं, बस दुसरं काय नाही. हे सगळे प्रयत्न करत होते चांगलं दिसण्याबद्दल. सकाळी झोपलेच नाही. 5 वाजता आले, 5 वाजता आले आणि सगळेजण लाईनीत उभे राहिले. बरोबर टाइमचे लक्ष्मीमध्ये आल्या आणि सगळेजण लाईनीत उभे होते. दैत्य होते, दैत्य होते, सगळे होते, सगळे लाईनीत उभे होते. लक्ष्मी दैत्याकडे जात नाही असं नाही, दैत्याकडे पण जाते, पण टिकत नाही. ज्याच्या घरी स्वच्छता आहे, ज्याच्या घरी प्रामाणिकपणा आहे, ज्याच्या घरी पूजा अर्चा चालते, त्याच्या घरी लक्ष्मी टिकते. त्याच्याकडे लक्ष्मी जात नाही असं नाही, जास्त टिकत नाही. त्याच्या घरी स्वच्छता नाही, प्रामाणिकपणा नाही, म्हणून लक्ष्मी टिकत नाही. पण ज्याच्या घरी पूजा अर्चा, जे काय भगवंताचं चिंतन वगैरे आहे, त्याच्या घरी लक्ष्मी असं करता करता एकही पसंतीत येत नव्हता. लक्ष्मी मातेच्या एकही पसंतीत आलेलं नाही. चालत राहिली, चालत राहिली, चालत राहिली आणि शंकर देव बसले होते. महादेव आपले ध्यानस्थ बसले होते. ते डोळे उघडतच नाहीत, तुम्ही काय केलं तरी ते ध्यानस्थच बसतात. म्हणून जरा पुढे गेले, पुढे विष्णू बसले होते. शंकर चक्रगला वैजयंती माळा गाया आणि सूर्य चंद्राचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती. त्यांना बघून तुकापणे जाती ताप दर्शने विसरत की त्यांच्याकडे बघून कोणाला नाही, सुख शांती समाधान इथे आहे, इथे विष्णू. असं विष्णू स्वरूप माळ घालायला गेले. विष्णू भगवंताला माळ घालायला गेले. विष्णुदेव पाठी फिरले, लक्ष्मीची माळ स्वीकारली नाही, पाठीमागे फिरले. म्हणाले ठीक आहे, फिरले. परत ती पाठीमागे गेले, परत पाठीमागे फिरले. असं 3 वेळा झालं. 3 वेळा झाले. आता विष्णुदेव म्हणजे काय, सकळ जीवांचा करीतो सपाळ करीत ऐसे नाही. ऐका, सकळ जीवांचा मोकळं ठेवतो तुम्हाला नाही. आवडीने भावे हरे
जाण तसे तो पती लक्ष्मीचा होता. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाण तसे जशी स्थिती आहे हरी कृपे पाठीमागे फिरले. काय झालं स्वीकारत नव्हते. लक्ष्मी मातेचा हार काय स्वीकारत नव्हते. शेवटी काय झालं लक्ष्मी मातेचा सर्व ऐश्वर अहंकार सगळं गळून पडला आणि काय म्हणाली मला तुमची आजारी होता नाही आलं तरी चालेल पण तुमच्या पायाची दासी म्हणून माझा स्वीकार करा. पाय लक्ष्मीच्या येतो काकुळती उतावळे शेवटी पायाची दासी म्हणून स्वीकार केला भगवंताने. आणि तो म्हणजे काय पतित पावना ब्रह्मांड नायिका विश्वजनाच्या पालका विश्वजनाचा ब्रह्मांडाचा नायक आहे आणि सगळ्या जनांचा सांभाळ करतो नाही का. एक छोटीशी गोष्ट आहे बघा. लीन म्हणतेले तुकाराम महाराजांनी तिला नाता पद्मनामा असं म्हटलेलं आहे. लक्ष्मी वल्लभा आपण चिंतन केलं. आता दिना नाता पद्मनामा लीन म्हटलेलं आहे. ही जीन आहे आणि तुम्ही पद्मना तुमच्या नाभी कमलातून पुष्टीची उत्पत्ती झालेली आहे. पुष्टीची उत्पत्ती झालेली आहे. जगाची उत्पन्न तुमच्या नाभी कमळातून झालेली आहे. छोटीशी गोष्ट आहे बघा. द्वारकाधीश आणि सुदामदेव हे त्यांच्या पत्नीने सांगितलं. सुदामदेव म्हणजे ब्राह्मण सांगितले आश्रमात यायचे ते अध्ययन करायला बलराम दादा आणखी भगवान श्रीकृष्ण आणि सुदामदेव एकत्र शिकत होते. त्यामुळे मैत्री झाली होती शिकत असताना. आणि शिकून झाल्याच्या नंतर आपल्या घरी गेले. पण फारच गरीब हे जे ब्राह्मण होते सुदामदेव अशी बात काय त्यांना यश मिळेना. आणि फार म्हणून त्यांच्या पत्नीने सांगितलं द्वारकाधीश श्रीमंत आहेत लक्ष्मी नारायण आहेत त्यांच्याकडे जात वाजता काहीतरी फायदा होईल काहीतरी देतील म्हणून ते द्वारकेला आले. सुदाम द्वारकेला आले ते शिकुर्डीने अडवलं. तिथे द्वारकाधीशांची शिकुर्डी होती. अडवलं कोण
सुदाम देव सुदाम ब्राह्मण काय काम आहे मला द्वारकाधीशांना भेटायचं आहे अपॉइंटमेंट आहे का तसलं काय नाही माझ्याकडे अपॉइंटमेंट नाही मग काय कोण तुम्ही अहो माझे मित्र आहेत ते अहो मित्र म्हणजे समजता पाहिजे मित्राला तुमच्या धोत्राला अगदी दरिद्र दिसताय तुम्ही आणि ते तुम्ही बघा ते लक्ष्मी नारायण आहे आणि विचार होते सुदाम देव फार विचार होत्या जरी ते दरिद्री असले ते म्हणाले ते लक्ष्मी नारायण आहे ही दरिद्री नारायण आहे नारायण एकच आहे तुम्ही फक्त त्याला जाऊन सांगा की सुदाम ब्राह्मण आलेला आहे तिकडे ते गेला आणि सांगायला गेले भगवान श्रीकृष्णाला भगवान श्रीकृष्णाने हातातलं काम टाकलं आणि येऊन धावत आले आणि सुदाम देवला भीती मारली म्हणून तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात लक्ष्मी वल्लभा नाथा पद्मनाभा लक्ष्मी लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा जगामध्ये सर्वांना हवं आहे ते खरं आहे सर्वजण सुखासाठी धडपड करतायत हेही खरं आहे त्या जगामध्ये सर्वजण सुखी नाहीत हेही खरं आहे नाही का खरं आहे ना की नाही म्हणजे तुकाराम महाराज बघा काय म्हणतात सुख पाहता जवा एवढं दुःख पर्वत आहे तरी तरी आठवलं आणि सत्ताच केलं गेले रात्री गेले आज बालपण जरावे तुका म्हणे थोडा गाण्या झुंची कसे थोडा काय सांगितलं सुंदर बघा सुखासाठी माणसाची धडपड चाललेली आहे प्रत्येक मानवाची धडपड ही सुखासाठी आहे ते सुख मिळतं का परंतु तुकाराम महाराज काय म्हणतात या सुखासाठी हे लोकीचा हा देह देवाईची धन्य आम्ही जन्म आयुष्याच्या या सागरे सचिता गेले
मध्ये पावतानी तेरी स्वतःची काय म्हणतात काम करायचं हे सुख प्राप्त करण्याचं हे जे ठिकाण आहे हे नरदे आहे. प्राप्त करायचं जे ठिकाण आहे हे नरदेच्या मार्फत म्हणून ते लोक आपली सुखाची इच्छा करतात, या देहाची इच्छा करतात. हे लोकीचा हा देह हे मैत्री का या नरदेहामध्ये एवढं सुखाची प्राप्ती होते. म्हणजे पण आहे नकली भजन अमृताचे सरोवर रामदेवची किल्लारे कुबेराची संपत्ती तिथे लोळत आहे. तरी ते स्वर्गातले देव या नरदेहाची इच्छा करतात का तर या मानव देहामध्ये प्राप्त करता येतं म्हणून ते इच्छा करतात नाही का. म्हणून सुख मिळतं का मला सांगा. नाही. मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. कॉलेजचे 3 मित्र होते आणि चांगले संस्कार चांगले होते, चांगल्या घराण्यातले होते, सुशिक्षित होते, सुट्टी पडले, मुंबईचे राहणारे होते आणि सुट्टी पडले म्हणून ते दिल्लीला गेले, लक्ष्मीनारायण स्वामीनारायणमध्ये बघायला. पण त्या वेळेला दिल्लीमध्ये सगळे हॉटेल सुरू होते. त्यांना 18व्या माळ्यावरती त्यांना रूम मिळाला. 18व्या माळ्यावरती मला ते काम करून ऐका बघा. 18व्या माळ्यावरती रूम मिळाला आणि ते स्वामीनारायण मंदिर वगैरे सगळे बघून आले आणि त्या हॉटेलमध्ये खाली रिसेप्शनच्या इथे गेले आणि तिथे पाहिल्यानंतर लिफ्ट पडले. ते म्हणाले किती वेळ लागेल लिफ्ट. ते म्हणाले 1 तास आहे. आता एक जवान त्याला वरती चढून जाऊया आपण नाही का. आज तुम्ही तुम्ही चांगले जवान कॉलेजचे आहेत म्हटल्यानंतर चढून जाऊया आपण वरती आणि एक 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 करून तिकडे चढायला लागले. मी एक मात्र आहे ना तर मागे राहिला. 4था माळाला 5वा माळा तो राहायसाठी हे लोक विचारतात आणि बाबा तुझी तब्येत बरी आहे ना. म्हणाला हो माझी तब्येत बरी आहे. 15वा माळा आला तरी तो मागे, 16वा माळा आला तरी मागे, 17वा आला तरी मागे. अरे बाबा काय झालं काय नाही काय झालं. ज्या रिक्षेतून आपण आलेलो आहोत ना त्या रूटची चाली त्या रिक्षेमध्ये राहिली. काय म्हणजे माझी गोष्ट संपली. आपल्या आयुष्याचं पण तसंच आहे. आपल्याला 40 वर्ष झाली, 50 वर्ष झाली, 60 वर्ष झाली, 70 झाली. आपण आनंदाला मुकलोय, सुखाला मुकलोय. आपल्याला मिळालं का सुख. तुकाराम महाराज छान म्हणतात बरं. आता तरी पुढे
संसारामध्ये आहे म्हणून सुख प्राप्त होतं. सुख सगुण प्राप्त गाव गुणमाया सगुण गुणमाया आणि कोणी संसार तापे तापरुनी देवा करिता सेवा म्हणून तुझे आठविले पाये येव माझे माई पांडुरंगा बहुत जन्मीचा झालो भारवाई तुझे देव मनाई ठावे बेरील चोरी अंतर्भावित कारी करवलं तरी चोरी वाज भाऊ पाक वेलो भाऊ नाग वेलो बहुत दिवस झालो कासावीस तुका म्हणे आता धाव झाली वेगी विध तुझे किराणा आता काय छान सांगितलं आहे या संसाराच्या माया जाळमध्ये आपण अडकलेलो आहे. बघ अहो सुख कशा नाही मला सांगायला तिथं पैशात सुख आहे. पैशात जर सुख असतं तर गडगंज श्रीमंत झोपले असते सुखाने झोपले असते. झोपतात का श्रीमंत झोपतात कितीही पैसा असला झोपतात का अहो झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. झोपेच्या गोळ्या तुम्हाला विकत मिळतील पण झोप मिळणार नाही पैशाने. समजलं काय पैशाने झोप मिळेल का तुम्हाला पैसे खर्च करून झोप मिळेल नाही. काय म्हणतात सुखी काय सुखी कोणाला म्हणायचं मला सांगा तुम्ही. पैशात तर सुख नाही नाहीतर श्रीमंत झोपले असते सुखाने. मग सुख कशात आहे अहो ज्याला चांगली भूक लागते आणि पडल्याबरोबर झोप लागते आणि सकाळी त्याचं पोट साफ होतं नाही का. अगदी खरं आहे की नाही मला सांगा स्वास्थ्य चांगलं पाहिजे. माझा मुद्दा काय माणसाचं स्वास्थ्य चांगलं पाहिजे. पैसा असेल नसेल पण स्वास्थ्य चांगला पाहिजे. मग तुम्ही मला सांगा तू पैशाच नाही मग कशात आहे सत्तेत आहे. सत्तेत आहे सत्ताची तुम्ही बघितले असते आमदार खासदार यायचंच की नाही हो नाही. आता नगरसेवक झाला मग तुम्हाला आमदार व्हायचं झाला आमदार झाला नाही म्हणतो मला मंत्री व्हायचं आहे. बरं झाला मंत्री नाही कॅबिनेट मंत्री व्हायचं आहे. बरं झाला कॅबिनेट मंत्री नाही मला ते पालकमंत्री व्हायचं आहे. बरं पालकमंत्री झाला नाही मला मुख्यमंत्री. म्हणजे हे थांबत नाही तुमचा थांबत नाही आणखी 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 पाहिजे. बरं ते तरी सुखी आहेत का नाही ना. अहो त्यांच्या कडेला बघा गमदारी उद्या बंधूनदारी उद्या तुमची झोप लागते का ना. अहो नाही लागत बरं काही कीर्तीवान आहेत ते तरी सुखी आहेत का. अहो ते सुद्धा सुखी नाहीत. काय या फिल्मच्या लोकांची हालत बघत आहे. तुमच्या राजस्थानाला मी 10वीला होता तेव्हा बघितलं आहे इकडे काकडपट्टीला. अहो बॅकअप करायची गरज नाही. पण त्याचं काय झालं शेवटी कुटुंबाने टाकलं आणि नोकराबरोबर दारू पितो. गरगंज पैसा कमवला होता तू काय करा सिलेब्रिटीज लोकांना पण सुख नाही. पण तुम्ही बघा तू आहे कशात कशात तू काय मला सांगा. कशात आहे बघा ज्ञानेश्वर महाराजांनी फार छान पाहे पाहून पवित्र आणि बरे ते आवेर गोष्टी असतं काय कमलगंधा आणि दर्दुरी नांदून एक घरी परी परात वेळा चिकन चिवरे ना कधी देवाच्या परिवारी लोया ऋतरी आती शस्त्री एके पैसर प्राप्त करी दरिद्रीची कैसा हृदयामध्ये बेराम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांताची गाव विषयावर काय छान सांगितलं. काय म्हणतात की गोशीड जे आहे ना गोशीड ती गायीच्या स्तनाजवळ असते पण ती दूध पित नाही पवित्र दूध असं पित नाही. आपली ती परिस्थिती आहे की काय ते अतिशय रक्त सेवन करतो का कमलकंदा आणि दर्दुरी. कमलकंदा म्हणजे कमळाचं झाड दर्दुरी म्हणजे बेडूक. तो बेडूक कमळाच्या इथे असतो चित्रामध्ये पण तो भ्रमर आहे ना भ्रमर तो पराग सेवन करायला लांबून येतो आणि पराग सेवन करून निघून जातो. पण हा बघितल्यासारखा ना तरी हृदयवाच्या परिवारी काय माहिती एका माणसाच्या घरामध्ये पूर्वजांनी सोने नाणे खाली पुरून ठेवले होते. भिंतीमध्ये ते होतं सोनं नाणं याला माहितीच नाही म्हणून हा उपास करतो. तसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात काय म्हणतात की तैसा हृदयामध्ये मी राम
असता सर्व सुखाचा आराम ही हृदयामध्ये राम असताना तुम्ही इकडे तिकडे का जाता? तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, देव पावायचे गेलो तिथे देवची ओळख येते. म्हणजे आपल्याकडे सुख असताना आपण दारोदार का भटकत असतो? नाही का? सुख आपल्याकडेच आहे. रतन टाकायची गोष्ट सांगतो. तर मागेच जास्त दिवस नाही त्याचं निधन झालं आणि त्याला एका मीडियावरती विचारलं. तू म्हणाले की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी आनंद झाला, तुमच्या आयुष्यामध्ये संपूर्ण शेवटी म्हणजे आता त्यांचं निधन झाले त्याच्या अगोदर मीडियावर ते म्हणाले मी काय करतो माझ्या आयुष्यामध्ये मला आनंद कधी झाला, मी पहिला पैशाच्या मागे लागलो, मला पैशात सुख नाही मिळाला. नंतर मी प्रसिद्धीच्या मागे लागलो, प्रसिद्धीमध्ये मला सुख नाही मिळालं. म्हणजे प्रसिद्धीमध्ये त्यांनी भरपूर कारखाने वगैरे केले, पैसा पण भरपूर कमावला, तरी ते म्हणतात मला सुख नाही मिळालं. मग काय कंपन्या त्याच्या मागे लागलो, टाटा स्टील कंपन्या पुष्कळ कंपनी केल्या त्याच्या मागे लागलो, तरी मला सुख नाही. मौल्यवान वस्तू खरेदी केल्या त्या लावल्या घरामध्ये बघितलं त्याच्यातही मला सुख नाही. मग कसं सुख झालं, कुठे झालं, काय झालं? ते म्हणाले एक माझा मित्र होता, त्याने सांगितलं, काय सांगितलं, अपंग मुलांना 200 गाड्या द्यायच्या. अपंग त्यांना चालता येत नाही, अपंग एवढे लहान लहान म्हणून आपण त्याला तुम्ही 200 लावलं शेअर खरेदी केला. त्या मित्राने त्याला सांगितलं तुमच्या हाताने द्यायचं आहे, डिस्ट्रीब्यूट करायचं तुमच्या हाताने. बरं म्हणाले ठीक आहे. वेळ काढून 200 गाड्या घेतल्या आणि 200 मुलं होती तिथे आणि त्या अपंग मुलांना वाटल्यानंतर ती मुलं ज्या वेळेला बसली आणि त्यावेळेला त्यांना जो आनंद झाला, तो आनंद त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. एवढा मोठा उद्योग घ्या त्या डोळ्यातून पाणी आलं. एका लहान अपंग होता बिचारा, त्यांनी त्यांचा पाय पकडला, हळूच पाय पकडला. रतन टाटा म्हणाले अरे बाळा तुला आणखी काय हवंय का? मला काय नाही, फक्त तुमचा मला चेहरा बघायचा होता. मी जर स्वर्गात गेलो की तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. काय झालं चेहरा रतन टाटा घडायला नाही, घडायला. ते म्हणाले मीडियावाल्याला आयुष्यामध्ये हा माझा सगळ्यात मोठा आनंद आहे. तुम्ही दुसऱ्याला द्याल ना तो तुम्हाला आनंद आहे. एक लहान मुलगा आपल्या आईचा हात धरून चालत होता, लॉलीपॉप खात होता आणि चालत होता. रस्त्याच्याकडे ठिकाणी पोरगा बसला होता, लहान मुलगा. दुसरा आपल्या खिशातला लॉलीपॉप काढला आणि तो दिला. त्याच्याकडे बघून त्याला आनंद होता. आपल्याला आनंद जो आहे ना तो देण्याचा आहे, देण्याचा आनंद आहे. अहो सिकंदरांनी जग जिंकलं हो, सिकंदरांनी जग जिंकलं. आपला इंडियातून चालला होता भारत देशातून आणि घोड्यावर बसला होता, घोड्यावरती बसला होता आणि एक फकीर लंगोटी लावून रथावर बसला होता. फकीर म्हणजे साधू, आपल्या भाषेत सांगितलं साधू, लंगोटी लावून मालकावरती बसला होता. सिकंदर आता जग जिंकलं होतं, काय जिंकायचं शिल्लक नव्हतं, संपूर्ण जग जिंकलं होतं. त्याच्याकडे बघून थांबला, घोड्यावरून उतरला, त्याच्या समोर जाऊन उभा राहिला. तुम्हाला काय पाहिजे सांगा, मी जग जिंकलेलं आहे, तुम्हाला काय वाटतं? ते काय म्हणायला तर फकीर, मला काय नको, जरा बाजूला हो. आणि का बाजूला हो? की तो सूर्यप्रकाशचा ऊन आहे ना, तो मी ऊन खातोय, ते ऊन मला पाहिजे. मला तुझ्याकडून काय नाही. मी तुम्हाला पैसे सांगितले, सत्ता सांगितलं, सेलिब्रिटी सांगितलं, सगळ्यामध्ये याच्यामध्ये सुख आहे नाही. तुका म्हणे काही न मागो आणि पायावरती सुख आहे.
सांगतो तसंच मला तिथेच ठेव, तुझ्या पायाजवळच ठेव, असं दुसऱ्या चरणात. कुठं वचे तुझे पायी, वसे तुझे पायी, हे विचार अहो दुसऱ्याला सुखी करण्याचा प्रयत्न करा तर आपल्याला सुख देण्यात आहे, किती सुख देण्यात आहे. दुसरा जर सुखी असेल तर आपल्याला दुःख झालं पाहिजे. दुसरा सुखी असेल नाही आपण सुखी हो का. दुसऱ्या चरणात फार महत्वाचं सांगितलेलं आहे, माझी अल्पही वासना तो उदाहरण करा, माझी अल्पही वासना तुझं उदाहरण करा. आता माझी चिंता तुझं नारायणा रुक्मिणी रमणा वासुदेवा, ऐका. आता माझी चिंता तुझं नारायणा रुक्मिणी रमणा वासुदेवा, द्रौपदी संकटी वसवे पुरविली, नाव तू घेतली गजेंद्रा, उपमंडळ तू आळी पुरविली, अडळपणी निधली वसती ध्रुवा, अडळपणी निधली वसती ध्रुवा, नामा म्हणे करुणा करावी देवा, तू माझा विसावा पांडुरंग. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तू तर उदाहरणाचा राहणार, तू अहो गजेंद्रासाठी धाव घेतेस, द्रौपदीसाठी तू वस्त्र पुरवलीस, राज्यारक्षण केलंस, उपमंडूला दुधाचा समुद्र दिलास, ध्रुवाला अडळपदी दिलंस. एवढं सगळं असताना तू मी एक दीन आहे, दीनानाथ आहे, अरे तू तुझ्या पायाजवळ आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तिसऱ्या चरणामध्ये, माझी अल्पही वासना
तुझे पायी मग ठेवे माझी आज काही वासना कुठं उदार तुझे पायी मग ठेवी काळे भोगे पिढा केले तुझं वर्ष तुझे पायी मग ठेवी आपण संसारी माणसं दुःख असणार प्रारब्ध कर्मानुसार जे का आपल्या वाटेला येणार आहे ते आपण भोगतोच आहोत. परंतु हे जो दुःख जे आहे त्यात सुद्धा रूपांतर करायचं असेल तर त्याचं चिंतन करायला हवं. त्याचं चिंतन केल्यावरती नक्कीच आता तुकाराम महाराजांनी सांगितलं तर तुझं वसे तुझे पाहिजे माझं ठेवीच हे काय तर तो केव्हा ठेवेल की तुम्ही त्याचं चिंतन बघा. झोपलेल्या माणसाला तुम्ही हाक मारला तर तो उठेल. तुम्ही त्याला हाक जर मारलेच नाही तर तो तुमच्या हाकेला ओढेल का तुमच्यासाठी धाव देईल का. म्हणून त्याची तुम्हाला चिंतन करायला पाहिजे त्याच्या प्रार्थना करायला पाहिजे. आणि या भोगाशी असावे सादर देवा भगवतो कृपा सिंधू निवारी साखरे ते बापुरे काय ते बापुरे काय हरिया भोगाशी असावे सादर देवावरी भयाची या पोटी दुःखाची शरण देवाची शरण तुकारामाने काही नव्हे त्याकरिता चिंतन होतो. आता विश्वभर पडता गड भारी अशी आठवारी भगतो नामाच्या चिंतने बारा वाटा पळती निघले तुका म्हणे प्राण देवाची अडचण जर तुम्ही त्याचं चिंतन केलं. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना इथं ते करावे देवाचे चिंतन करून आम्हाला येणं परत तो दिवाळी साखरे तुमचं साखर दिवाळी करणारा कोण आहे त्याच्या पायावरती सुख आहे. आणि तुम्हाला तुकारामाला सांगतात त्या पायाजवळ मराठी एक छोटी कवी आहे काय माहिती आहे कीर्तन लांबवलं असतं त्याला परवेला जायचं आहे. हे जे वाजवणारे आहेत इतकं वाजवत आता तिथे त्यांना घाटकोपरला जायचं आहे. त्याचं आपण कीर्तन पुढे चालू ठेवलं असतं काय अर्थ म्हणतो इथं नातो करेल स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर गंगा जी का तट श्री गंगा जी का तट यमुना का वंशी वटो मेरा सावरा निकट पीतांबरी कसी हो छवि मन में ये बसी हो फोटो भी कुछ हंसी हो जब प्राण तन से निकले वृंदावन का सरो मेरे मुख में कुछ जल हो गुरु चरण का जल हो जब प्राण तन से निकले जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए जब दर्शन दिखाए जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना
नहीं श्याम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले। एक भक्त की है जी आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले। इतना तो कर लो स्वामी जब प्राण तन से निकले। गोविंद नाम लेकर मेरे प्राण तन से निकले। गोविंद नाम लेकर मेरे प्राण तन से निकले। गोविंद नाम लेकर मेरे प्राण तन से निकले।
केलेली सेवा अंबे मातेचे चरणी अर्पण आणि पुन्हा एकदा शिवराज सेवा प्रतिष्ठान यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि झालेली सेवा कीर्तन सेवा इथे समाप्त करतो.